नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. रिज्वेल, ठाणे शहरातील इमिटेशन ज्वेलरीचे सर्वार्थाने सर्वात भव्य दालन. रिज्वेल, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अपूर्व संगम. रिज्वेल, आकर्षक डिझाईन्स आणि अप्रतिम कलाकुसरीचा नजराणा. रिज्वेल, हैदराबादी पर्ल्स, अमेरिकन डायमंड ज्वेलरी, अँटिक ज्वेलरी, सेमी प्रेशियस स्टोन ज्वेलरी, रियल सिल्वर ज्वेलरी, प्रेशियस स्टोन ज्वेलरी, वेस्टर्न ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी, कॉर्पोरेट आणि होम डेकोरसाठी गिफ्ट आर्टिकल्स यांच्या असंख्य व्हरायटीज. रिज्वेल. रिज्वेल, व्यास ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, बेडेकर हॉस्पिटल समोर, गावदेवी मैदान, ठाणे पश्चिम. फोन नंबर 02232529802 आणि 25380076. रिज्वेल. ठाणे शहरात लज्जतदार माशांची चव चाकायची आहे तर मग एकमेव ठिकाण अनुप नंदकुमार मुणगेकर यांचे हॉटेल मालवण. ताज्या आणि फडफडीत माशांपासून बनवलेले एकाहून एक चवदार मालवणी पदार्थ, खास मालवणी मसाल्याचा वापर करून बनवलेल्या माशांच्या अप्रतिम डिशेस. तर मग चला, बांगडा, पापलेट, सुरमई, रावस, हलवा, बोंबील, कोलंबीवर ताव मारायला. सोबत आपलं चिकन मटन आहेच. 1993 पासून आपल्या सेवेत अनुप नंदकुमार मुणगेकर यांचे हॉटेल मालवण, श्रीपाल अपार्टमेंट, आराधना चित्रपटगृहाजवळ, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 2536 8668 आणि 2543 8752. हॉटेल मालवण. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय. पाइल्स, फिस्ट्युला, फिशरसाठी अत्यंत गुणकारी अत्याधुनिक ओझोन थेरपीने उपचार. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय, सरस्वती शाळेच्या मागे, पाचपाकडी, ठाणे. दूरध्वनी क्रमांक 02225305723. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर, हे बोलत असताना माझ्या डोक्यात बरेच काही चाललेले आहेत. असंख्य विचार माझ्या प्रेक्षकांच्या डोक्यात सुद्धा चालू झालेले असतील. बऱ्याचदा असं होतं की हात आपण ज्यावेळेस एकमेकांशी मिळवतो त्यावेळेस कधी कधी त्या स्पर्शामध्ये आपल्याला तेवढासा ऊब जाणवत नाही. कधी कधी काही लोकांच्या हाताला घाम असल्यासारखं आपल्याला जाणवतं. हे कशाचं निदर्शक असतं? नक्कीच. निसर्गात जर बघितलं तर मानवी देहाच्या अनुषंगाने 2 प्रकारामध्ये त्यांना जास्तीत ढाळलेलं आहे, म्हणजे बसवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. एक म्हणजे हात उष्ण आणि हात थंड. त्याच्या मधलेही भाग असतात, पण आपण उष्ण आणि थंड या विषयावर थोडंसं विवेचन करूया. आता हात उष्ण म्हणजे याचं नेमकं काय म्हणणं आहे, शास्त्राचं काय इंडिकेशन्स आहे? मी म्हणेल नवरा आणि बायको, मी म्हणेल पुरुष आणि स्त्री. म्हणजे स्त्री थंड आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही त्या ठिकाणी. वायचं वरसाय देखील होतं. काही वेळेला स्त्री वर्गाचाही हात उष्ण असू शकतो आणि काही वेळेला पुरुष वर्गाचाही हात थंड असू शकतो. इथे पुरुषार्थ मी पुरुष अशासाठी म्हटलंय, हे कर्तृत्वाच्या अनुषंगाने. बरोबर. मग ती स्त्री ही पुरुषाच्या भूमिकेतनं आज वावरते, तीही कर्तृत्व होऊ शकते. म्हणून उष्ण आणि थंड असा भाग आपण त्या ठिकाणी घेतला. जेव्हा आपण हस्तांदोलन करतो, खूप आपल्याला चांगल्याच गोष्टी समोरच्याकडनं कळू शकतात. कारण हात कसा आहे की समोरच्या संवेदना आपल्याला देतो. बरोबर. आता संवेदना देतो म्हणजे नेमकं काय होतं बघा, आपण एखादं हस्तांदोलन करतो, काही जणांना बघितलं तर काही म्हणजे असे परिचय आहेत की ते हाताचा पुढचा टोकत देतात आपल्याला, पुढे हात घेतच नाही. बरोबर. आता लक्षात घ्यावा, जेव्हा असा माणूस करत असेल ना तर ह्या माणसाच्या नादी लागू नये. हा माणसं बघून पुढे बांधतो असा त्याचा अर्थ आहे. आणि ही माणसं जवळकी घेण्यापेक्षा आपल्या स्वार्थामध्ये जे आहे ते मिळवायचा प्रयत्न करतात. गरज सुर आणि वैद्य मरो. बरोबर. पण एखाद्या व्यक्ती तुम्हाला पूर्ण अखंडपणे हात मिळवतो, एकदा 1 to 1 हँड मिळवतो, ते त्या ठिकाणी लक्षात घ्यावा की हात त्या मिळवत असताना आपण काय काळजी घ्यावी. शेवटी मी असं म्हणेन की आपण आजच्या तारखेत कसं आहे की मला रिझल्ट हवा, मला माझ्या ताकदीने, मला जे आज समोरच्याला व्यवहारामध्ये मी वावरतो त्यामध्ये मला रिझल्ट मिळाला पाहिजे.
मग असा माझ्या वरिष्ठ माझ्या समोर असेल आणि त्यांनी माझ्याशी हात मिळवला तर मी त्या ठिकाणी त्यांचा हात दाबणार नाही. हा भाग महत्वाचा लक्षात घेतला पाहिजे. बरोबर. पण त्या वरिष्ठाला तुम्ही दाबला तर तुमच्या देहातल्या संवेदना ह्या वेगळ्या गेल्या किंवा तो डॉमिनंट इंडिकेशन तुमच्या सिनियर बद्दल तुम्ही करताय असं त्या इंडिकेशन होतं आणि त्या पोहोचतात आणि कदाचित तुमच्याबद्दल जे काही नियोजन असेल त्याला कदाचित तडा जाऊ शकतो. एक्झॅक्टली. मग तोच भाग आहे की तुमचा सिनियर तुमच्याला भेटत असेल, शेक हँड करत असेल तर हलकासा स्पर्श द्या त्याला, काम तुमचं बऱ्यापैकी कळेल. आणि त्या स्पर्शामध्ये अजून एक गोष्ट जर तुम्ही आवर्जून पाहिलात किंवा त्या तुमच्या बॉस म्हणा किंवा इतरत्र जे तुमच्याशी संवाद साधतात तर तुमच्याशी व्यक्ती हात मिळवते. त्या हात मिळवते त्यावेळेला आपल्या हाताला अजून पण काय आपण विचार नाही केला, आपण आपला हात आपले पाय हव्या त्या पद्धतीने वापरतो. किंवा ईश्वराला म्हणतो की आज या पूर्ण माझ्या शरीराचे आभारी आहे. मागताना त्या ताकदीने मागतो आपण, पण केव्हा आपण या देहाचे आभार मानलेत का? ह्या बोटांची रचना जर अशी केली आहे, ही का केली आहे? ह्याच्यामध्ये आपल्याला शरीर बनवण्यासाठी ईश्वराने खूप काळजी घेतली आहे. बरोबर. आता हेच की नाही आपण पटकन सांगतो कुठल्या शाळेत शिकवलंय हो हे बोट दाखव म्हणजे, कारण हे जलद होतं म्हणून खाली आहे. क्या बात आहे. हा त्याचा साधारण सरळ, हे आकाश होतंय म्हणून सगळ्यात उंच आहे. असं त्यामागची ती एक प्रकारची रचना आहे त्या ठिकाणी. मग ह्या हाताच्या अनुषंगाने आपण काही गोष्टी जर इम्प्लिमेंट करायला गेलो, इम्प्लिमेंट करत असताना काही वावरत असताना आपल्याला हात असताना उष्ण आला तर हा माणूस देणार आहे असं समजा. आता देणार आहे म्हणजे का त्याच्या खिशात काढून घ्यावा असा त्याचा अर्थ मुळात नाहीये. हा देणारा अर्थ म्हणजे की ह्याच्याकडे कुठलंही काम आपण घेऊन जावं आणि त्याच्याकडनं सांगावं की हे काम आपल्याला अपेक्षित आहे, ते आमचं झालं पाहिजे. फक्त एक काळजी घ्या त्या ठिकाणी की त्याची स्तुती करा, त्याच्या विरोधात बोलू नका की त्या साहेबांनी तुम्हाला भेटायला सांगितलं तुम्ही काम केलंच पाहिजे. जर उर्मटासारखं त्यासमोर बोलला तर हा माणूस तुमचं काम करू शकणार नाही, कारण हा देणार आहे. अक्कल शिकू नका, शहाणपणाने काम करून घ्या. वयसावरचा हात मेला थंड हा धक्का स्टार्ट आहे. ह्या हातामध्ये जर तुम्हाला योग्य वाटायचं तर एखादा मीडिएटर टाका, मध्यस्थ टाका, तर तुमचं काम होईल. आणि तिसरा जो तुम्ही उल्लेख केला तो म्हणजे ओलसर हात. ओलसर हात जेव्हा येतो की लक्षात घ्यावं की एखादी भीती मनामध्ये जुनी असलेली भीती ही वाढते. साधा भाग घ्या, परीक्षेचे दिवस आता काही दिवसांनी सुरू होतील. मुलांच्या हाताला घाम फुटत आई वडील सांगतात, पण घाम फुटतो कशामुळे? कारण जर असं म्हटलं ना की चेहरा जो सांगतो, चेहऱ्याच्या आतल्या ज्या भूमिका आहे त्या हाताळून येतात. बरोबर. साधा भाग म्हणतो की आपण जेव्हा एखादा नख खाणारा माणूस बघतो, तेंडुलकर देखील, सचिन तेंडुलकर देखील नख खातो, पाहिलं असेल आपण बऱ्याच वेळामध्ये. हे का खातो की जेव्हा एखाद्या मानसिक ताण जेव्हा वाढतो ना तेव्हा हे खाणं होतं आणि हे खाणं वाढल्यावरती त्याची एकाग्रता भंग होते आणि हाताला ओलसरपणा, मनामधली भीती जेव्हा वाढते तेव्हा हातातला ओल बाहेर पडतो. उपाय काय? साधे आणि सोपे आहे. ज्या क्षणाला हाताला घाम येत असेल त्या क्षणाला मनामध्ये विचार सोडा, निसर्ग तयार आहे तुमचा ऐकायला आणि तुम्हाला मार्ग द्यायला, की कालच्यापेक्षा हात माझा आज खूप वाळत चाललाय, खूप ड्राय आहे, खूप सुकलेला आहे. कालच्यापेक्षा मी आज नखं खूप कमी खाल्लेली आहेत, निसर्ग मदत करेल. कसं शक्य आहे? शाळेतले दिवस आठवा की उद्या पिकनिक जाणार आहे, आपल्याला रात्री झोप लागेल का? आपण सकाळी आपल्याला आई वडिलांना उठत देखील आपण उठतो आणि शाळेत पोहोचतो का? तर आनंद घ्यायचा असतो. म्हणजेच जर मी माझ्या शरीराला आज एक आदेश देईन, सकारात्मक आदेश देईन की ज्या कृतीमध्ये माझी ही कृती न केल्यामुळे माझी डेव्हलपमेंट आहे, तर तुमचं शरीर तुम्हाला निसर्ग त्यावेळेला मदत करेल. हा त्याचा मागचा हाताची नखं जी आहेत ही पण माणसाचं व्यक्तिमत्व बऱ्यापैकी सांगत असतं. स्पेशली नखांचा जो भाग रेफर केला आपण त्या ठिकाणी नख ही आरोग्याचं प्रतिबिंब आहे. आणि काही वेळा कसं असतं की नख पांढरट आहे, नख लालसर आहे, नख निळसर आहेत, ह्याच्यावरून आरोग्याचं म्हणजे वैदू जे म्हणतो आपण जुन्या काळचे किंवा अजूनही आहेत वैदू, ज्याला वैद्य जे भाग म्हणू आपण. जसं आज आपण म्हणतो की डॉक्टरकडे आपण गेलो आणि सांगितलं पोटाचे विकार आहे तर डॉक्टर काय म्हणतो, पटकन जीभ दाखव, कारण जीभ पिवळी पडली तर याचा अर्थ असं की काहीतरी मध्ये गडबड आहे. तसंच नखांवरनं तुमच्या शरीरामध्ये लोह, तुमच्या शरीरामधलं कॅल्शियम, तुमच्या शरीरामधलं हृदयामधले असलेले स्पंदन, ह्याच्या किंवा रक्तामधले असलेले दोष. आता एक गंमत सांगतो, बरेच वेळा कसं असतं नखांवरती एक पांढराचा डाग येतो, एक काय प्रचलित वाक्य आहे, शनी लागल्या मागे. तसं नसतं. प्रत्येक बोटाला प्रत्येक अवयवाशी जोडलेलं आहे. बघा एखादा पांढरा डाग येतो ना 3 ते 6 महिने आपल्या 3 ते 5 महिने आपल्या नखांवर राहतो. मग त्या नखांवर राहिला तर त्यावेळेला त्या बोटाच्या अनुषंगाने जे असलेले काय जे कनेक्टिव्हिटी आहे त्याला त्रास होण्याची शक्यता असते आणि त्याचं आरोग्य जे आहे ते बिघडू शकतं त्या ठिकाणी. आणि तो निघून गेला की तो ऑटोमॅटिकली ते म्हणजे आपल्याला जर कळलं सुरुवातीला पांढरा डाग आहे, उदाहरणार्थ धरला हे श्वसनाचा भाग आहे. बघा आयसीयू मध्ये आपण जेव्हा जातो त्या पेशंटच्या ह्या भागामध्ये असे एक चिमट्या लावलेला असतो. बरोबर. का तर ह्या बोटामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्तीत जास्त कळतं, वाहतोय कसं आपल्या शरीरामध्ये, तर ह्या चिमटा असतो. किंवा सगळ्या बोटात कळतो पण
ह्याच्यातनं जास्त कळतो, कारण आपल्याला वायू तत्वाचं बोट म्हटलंय, म्हणजे श्वसनाचे जे काय लंग्सचे विषय आहे त्याच्यातनं करतील. हे आपल्या हाडाचा विषय आहे, हे डोळ्याचा आणि हृदयाचा विषय आहे, हे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपला पोटाचा विषय आहे. मग ह्याच्यावरती कुठे पांढरे डाग आले, हा डोक्याच्या संदर्भातला आहे, मानेच्या संदर्भातला आहे, ह्याच्यातनं काही अडचणी आल्या तर त्या बोटाच्या नखांवरनं कळलं की आपल्याला समजा ह्या अवयवाला इजा होण्याची शक्यता आहे. हाथों की लकीरों पर न जाओ साहेब, तकदीरें तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. बरोबर. याला कसं उत्तर द्याल? छान. मी स्वतः हे ज्या शास्त्र शिकत होतो हम्म. ते मी हा विचार केला की हातावरती आणि मी कुठल्याही माणसाला सांगते की तुमचं आयुष्य बदलू शकतं म्हणून, हम्म. हे होणार आहे ह्याला मी बदलू शकत नाही, हे निसर्गता आहे, मग बघायचं कशाला. शास्त्र हे मार्गदर्शनासाठी वापरा, कुबडी म्हणून त्याचा वापर करू नका. तर 100% त्यामध्ये आपल्याला यश आहे. आता आपण म्हणतो की आज आपण LIC ची पॉलिसी काढताना हा प्रश्न नाही करत मात्र, तो काय सांगतो 15 वर्षानंतर एवढे तुम्हाला अडचण अमाऊंट मिळणार आहे. मग आता इथे LIC मध्ये सांगितलेला भाग जर माझ्या आज हातावर न कळला की 15 वर्षानंतर मला ही जर इन्व्हेस्टमेंट थोडीशी वाढवली तर कदाचित जे तुम्ही जे आता वाक्य उच्चारलं किंवा शेअर उच्चारलात तर शेवटच्या वाक्यामध्ये थोडीशी भर व्हायला तुम्हाला प्लस होईल. उदाहरणार्थ धरून चला ना, बाहेर पाऊस पडतोय, दोघं भाऊ आहेत बरोबर, तर दोघेही बाहेर पडले, पण एकाने छत्री घेतली आणि एकाने छत्री घेतली नाही. रात्र झाली, दोघंही आले घरी, एक जण अगोदर आला, एक जण नंतर आला. अगोदर आलेला होता तो पूर्ण व्यवस्थित होता, काही प्रमाणात भिजला होता, जो छत्री घेऊन नाही गेला होता हा पूर्ण भिजला होता आणि वेळेच्या नंतर आला. छत्री हे काम ज्योतिषशास्त्र करत असे आणि आपलं आयुष्य त्या ठिकाणी तुम्हाला त्यावेळेला मदत करू शकतो. फक्त याचा ह्या आता मला सांगा ना, हात उष्ण आहे थंड आहे याच्यावर आपल्याला समोरच्या माणसाचं अवलोकन होत आहे, यामध्ये गैर काय? जे मी म्हणे शास्त्रामध्ये जे चांगलं आहे ते घ्या, पुढे चालावं. बरोबर. हा त्यामागचा अर्थ. तर हे होते श्री सुभाष रासन. ॲक्च्युली त्यांच्याकडे बोलण्यासारखं खूप काही आहे, खूप वेळ ते बोलू शकतात त्या विषयावर, परंतु नेहमीच आपला वेळेचं बंधन. एनिवे, पण तरीही या 2 एपिसोड्समधनं श्री सुभाष रासम यांनी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय इंटरेस्टिंग अशा प्रकारची माहिती त्यांनी आज आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. ही जी सगळी माहिती आहे ही खूप इंटरेस्टिंग पद्धतीने ते पोहोचवतात त्यांच्या कार्यक्रमांमधनं. सर, आमच्याकडे आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि पुन्हा किटी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट, केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.